गुड मॉर्निंग मित्रांनो. 14व्या दिवसात आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज अक्कलकोटला असल्यामुळं थोडंसं उशिरा उठलोय. 4:41 झालेत. अक्कलकोटला आल्यावर असं वाटलं होतं की आज वर्कआउट होणार नाही, परंतु सविता मॅडमनी वैशाली टोनपे मॅडमला सांगून आमची खूप छान व्यवस्था केली. कुठेतरी शाहरुख महाराज म्हणूनच गेलेले आहेत की कुठल्याही गोष्टीला तुम्ही शिद्दतनी चाहिलं तर पुरी कायनात तिला तुमच्याशी जुळवायला लागून जाते. अनिकेत सर आणि साक्षी यांच्यामुळे आमचं वर्कआउट खूप छान झालं. वर्कआउट नंतर आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो. वाटेत आमचा नाश्ता प्रोटीन शेक हा आमच्या माईसाहेबांनी बनवून दिला आणि ऑनलाईनच आम्ही तो घेतला. गाडी थांबूनच आम्ही शेक घेतला, त्यामुळे डिस्क्लेमर हा आहे की कोणीही जादूचे प्रयोग करू नये, चालत्या गाडीत कोणीही शेक घेऊ नये. सुमारे 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तुळजापूरला पोहोचलो आणि प्रचंड जनसागर पाहून आमचे डोळेच फिरले. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा रविवार असल्यानं सर्वच धार्मिक मंदिरांमध्ये खूप गर्दी होती. खूप गर्दी असल्याने आम्ही धर्मदर्शन टाळून मुखदर्शनाच्या रांगेत लागलो. रांगेत असताना टीव्हीवर देवीचं स्नान आणि साज शृंगार दाखवत होते. अर्ध्या तासाला फुटाफुटाने सरकणारी गर्दी पाहून वैताग आलेला होता, परंतु आजूबाजूची गर्दीतले नमुने आणि पेंटर बाबूंची कलाकारी माझं मनोरंजन करत होती. देवीच्या साज शृंगाराची प्रक्रिया ही आज पूर्ण पाहायला मिळाली आणि खास करून त्या चंदनाचा लेप ज्यावेळेस माथी लावत होते ते विलोभनीय दृश्य मन मोहून टाकत होतं. आहा, एखाद्या लहान मुलीला छान साडी घातल्यावरती कशी सुंदर दिसेल, अगदी तसंच रूपडं देवीचं दिसत होतं. सुमारे 3.5 तासाच्या अथक प्रतीक्षेनंतर आम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळाला आणि देवीचं दर्शन झालं. तुळजापूर सोडल्या जवळच्याच हॉटेलवर शेवटी पेटपूजा केली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेमध्ये माझं सगळ्यात पहिलं पोस्टिंग जिथे होतं ते खर्डा, आणि हा खर्ड्याचा सुप्रसिद्ध किल्ला की जिथे मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकली, आणि हे तिथलं कानिपनाथाचं प्रसिद्ध मंदिर. 4 तास सलग ड्रायव्हिंग करून वैतागलेलो होतं, त्यामुळे आल्या आल्या फ्रेश घेतलंय आणि आता फिट राहिलाय. टिप: चरबी ही डोक्याकडून आणि पायाकडून कमी व्हायला सुरुवात होते आणि सगळ्यात शेवटी कमरेची चरबी कमी होत असते. ही चरबी साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर पिघळायला सुरुवात होत असते. त्यामुळं आपला व्यायाम कंटिन्युटी ठेवा, तुम्हाला रिझल्ट नक्की मिळतील. सगळ्यांना हक्क